बघा, मी एक महिला आहे आणि मला स्वतःला जसं अर्निंग करायचं होतं तसं बाकीच्या महिलांनाही वाटतं की आपण पण अर्न केलं पाहिजे, की घरी राहू नये जसं सगळं. तर म्हणून मी ह्या व्यवसायात उतरले आहे. मी बँकेत जॉब करून सुद्धा आता तर सोडला तो, पण बाकीच्याही महिलांनी भीती बाळगू नये ह्या याची की आपण व्यवसायामध्ये आपला काहीतरी लॉस होईल आणि मग आपण करणार नाही. पण आपण जर केलंच नाही, स्पेशली मी मराठी म्हणून सांगते तुम्हाला की जर आपण केलंच नाही तर काहीच होणार नाही. प्रॉब्लेम्स येतात, फायनान्शियल येतात, सगळ्या प्रकारचे येतात. आता मी इकडे लावते, आता इथे मलाही सगळी जण त्रास देतात, पण त्याच्यातून पण आपण सोल्युशन काढून इथे उभे आहोत. तर महिलांनी विचार करा आणि खरंच बिझनेस स्टार्ट करा. आपल्या जेवणाचं आपण रोज जेवण बनवत असतो, आपल्या काहीतरी युनिक डिशेस असतात ज्या आपल्या घरच्यांना आवडत असतात, त्या आपण एक्सप्लोअर करू शकतो. नमस्कार, माझं नाव नीलांबरी मुके. मी हा अवनी संस्थेकडून फूड ट्रक घेतला आहे आणि आपला हा फूड ट्रक हा मुख्यमंत्री योजनेमधूनही आहे. आणि हा माझा फूड ट्रक हा टिळक भवन इथे उभा आहे, दादर वेस्टला. या फूड ट्रकची माहिती मला इंस्टाग्राम वरून मिळाली. मग त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून ही सगळी इन्फॉर्मेशन घेतली की गाडी कशी घ्यायची. बघा, मी आधी जॉब करत होते, बँकेत जॉब करत होते. त्याच्यानंतर माझ्या मुलीमुळे मला सोडावा लागला, पण गेली 9 वर्ष मी घरात होते. तर घरी बसून खरंच खूप कंटाळा आला होता, पण मग सगळीकडेच वेळ देता येत नव्हता. म्हणून मग मी एक फूडचा ऑप्शन चूज केला, जो आजकाल सगळ्याच लेडीज करतात, की घरी बसून आपण क्लाउड किचनचा एक ऑप्शन आहे, किंवा घरातून डबे वगैरे दिले जातात, तसं सगळं असतं. तर मी पण म्हटलं की आपण काहीतरी असंच काहीतरी करूया. तर अवनीची तर माहिती मिळालीच मला इंस्टाग्रामवरून. तर मग त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन मी माझा हा बिझनेस स्टार्ट केला. मला पावभाजीची गाडी चालू करायची होती, तर ती आपण रस्त्यावर नाही चालू करू शकत, म्हणून मग मी फूड ट्रकचा ऑप्शन यूज केला. आणि त्याच्यातून मग मी अवनी संस्थेला माझी रिक्वायरमेंट सांगितली की मला कसा हवा आहे फूड ट्रक, किंवा माझी रिक्वायरमेंट काय आहे पावभाजीची. तर त्याप्रमाणे त्यांनी मला स्ट्रक्चर बनवून दिलं. माझ्या ट्रकचं नाव सरस्वती फूड ट्रक आहे. मी इथे पावभाजी विकते, म्हणून मुंबई पावभाजी म्हणून पण माझी या एरियामध्ये ओळख आहे. तर माझ्या फक्त 3 युनिक डिशेस आहेत, पावभाजी, तवा पुलाव आणि मसाला पाव. तर तुम्ही नक्की या आणि टेस्ट करा. हा फूड ट्रक घेताना मला स्पेशली दोघांची मदत झाली, ती म्हणजे अनिल कोंडेकर आणि प्रज्ञा मोहिते. या दोघांनी मला एवढं छान समजावून सांगितलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते मुंबई सेंट्रलच्या. त्यांनी मला पूर्ण डिटेल्स दिल्या. मला कुठलाही ॲक्च्युली ही प्रोसेस करताना कुठलाही त्रास झालेला नाही. त्यांनीच सगळं मॅनेज केलं आणि सोप्या रीतीने माझ्यापर्यंत कसं येईल, म्हणजे मला कमी त्रास होऊन सगळ्या प्रोसेसचा जो आपला बँकांचा असतो, लोन्सचा असतो. माझ्या फूड ट्रकला नक्की विजिट करा. माझा फूड ट्रकचं लोकेशन आहे दादर टिळक भवन. आणि आपला जो दादर फुल मार्केटचा जो रस्ता आहे दादर वेस्टचा, तिकडून जर तुम्ही फर्स्ट लेफ्ट घेतलात एल्फिस्टनवरून येताना, तर एक्झॅक्ट 2 मिनिटाच्या अंतरावर आपला फूड ट्रक आहे. तुम्हाला कधीही चटपटीत किंवा स्पायसी म्हणा किंवा एक्स्ट्रा असं की तोंडाला चव आली आहे, तर नक्की माझ्याकडे विजिट करा. मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही माझ्याकडे परत याल.